आदरणीय अध्यक्ष महोदय, महोदया, प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण येथे एका अशा महान स्त्रीच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत, जिच्या विचारांनी समाजाला नवा प्रकाश दिला, जिच्या पावलांनी शिक्षणाचा मार्ग खुला केला आणि जिच्या धैर्याने इतिहास घडवला, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. मित्रांनो, ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा हक्क नव्हता, ज्या काळात मुलींना शाळेच्या दारातही उभे राहू दिले जात नव्हते, त्या अंधाराच्या काळात सावित्रीबाईंनी हातात ज्ञानाचा दिवा घेतला आणि समाजातील अज्ञानाचा अंधार दूर केला. सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ एक शिक्षिका नव्हे, त्या होत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, सामाजिक परिवर्तनाची क्रांती. त्या शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर शेण दगड फेकायचे, अपमान करायचे, पण सावित्रीबाई थांबल्या नाहीत. त्या म्हणायच्या, अपमान सहन करावा लागेल, पण शिक्षण थांबवायचं नाही. हीच ती जिद्द, हीच ती क्रांती, जी आजही आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, सावित्रीबाईंनी केवळ शिक्षण दिले नाही, तर त्यांनी स्त्रियांना स्वाभिमान, स्वतंत्र विचार आणि स्वतःच्या अस्तित्वाची ओळख दिली.